सगळ्यांचा आवडीचा हा एक सेगमेंट आहे ऑडियन्स, की ज्याच्यामध्ये तुम्ही अनुभव सांगता तुमच्या क्लायंट्सचे, आपण नावं न घेता. सो प्लीज आम्हाला काही सांगा. माझे आता भरपूर अनुभव आहेत, पण आता मी प्रत्येकाचा एक एक अनुभव देते. म्हणजे जसं मी म्हणलं की मी सोल्सला कनेक्ट करते, राईट. सो माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तिची आई करोनामध्ये वारली. सो शी वॉज व्हेरी हेल्पलेस आणि रडत होती. तर तिच्या आई गेल्यानंतर आहे ना, तिने एक एक्सपिरियन्स घेतला की रोज एक कावळा यायचा, तिच्या डोक्याला चोच मारायचा आणि निघून जायचा. सो मग तिचं असं झालं की अरे हे का, तर तिने कुणाला तरी विचारलं XYZ ॲस्ट्रॉलॉजरला, तर ते म्हणले की तुमच्या आईची काहीतरी इच्छा पूर्ण नाही झाली, सो तुम्ही त्यांना दहीभात ठेवा म्हणजे हा प्रकार जाईल. मग तरी तिने दहीभात ठेवणं सुरू झालं, पण समहाव तिला काही ते यश आलं नाही. कावळा स्टील तिला चोच मारायचा आणि जायचा. मग तिला कोणीतरी माझा रेफरन्स दिला, मग ती माझ्याकडे आकाशिकसाठी आली. मग तिने हा माझा ऐकलं होतं की मी सोलशी कनेक्ट करू शकते. सो मी तिच्या आईला प्रे केलं आणि तिच्या आईला बोलवलं की युअर डॉटर इज सिटिंग, तर तुम्ही या आणि बोला तिच्याशी. तर जसं आम्ही चॅटिंग सुरू केलं तर तिची आई खूपच रडायला लागली. ओके. आणि तिने ते सगळे डायलॉग्स मला सांगितले जे फक्त तिच्या आणि तिच्या आईमध्ये झाले होते, आणि मी तिला पहिल्यांदाच लाईफमध्ये भेटत होते त्या व्यक्तीला. सो ती शॉक झाली. तर मग मी त्यांना हे पण विचारलं की ते कावळ्याचं काय आहे की त्यांनी फ्रस्ट्रेट झाली. तर तिच्या आईने मला सांगितलं की मी आयुष्यात कधी दहीभात खाल्लं नाहीये आणि तोच तू मला देतेय, सो आय एम नॉट हॅपी. ओके. तर मी त्या बाईला दही आवडायचंच नाही, तर ती कसं काय दहीभात ठेवू शकते ना माझी मुलगी, अशी कंप्लेंट होती त्यांची. तर मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे, मग तुम्हाला काय हवंय ते सांगा. तर मला पण तो शॉक बसला की त्या म्हणल्या मला मसाले भात हवाय, पण त्याच्यात फक्त तोंडलीच हवीत, बाकी जो कचरा आहे तो नाही टाकायचा आहे, फक्त तोंडली टाकून भात करायचा आणि दडपे पोहे. तर हे ऐकल्यावर त्यांची मुलगी फार घळाघळा रडायला लागली, कारण हा प्रकार फक्त तिला आणि तिच्या म्हणजे तिला मदर माहित होतं की आई बाकीचं काही खात नव्हती. मग तिने तो एकच दिवशी ठेवला त्यांनी सांगितलेलं, आणि त्याच्या पुढे तो कावळा येणं बंद झालं. सो अगेन मला तो तिथं शॉक बसला. त्याच्यानंतर सेकंड माझा अनुभव असा होता की एक अजून मुंबईचा क्लायंट होता, आणि त्यांनी जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी की माझ्या बहिणीने केलं तर चला मी पण करतो, आणि आमचं छान सेशन सुरू झालं. पण मिड सेशनला मी त्यांना म्हणलं की 1-1.5 महिन्यात काहीतरी संकट येणार आहे तुमच्यावर, आणि ते संकट रिलेटेड टू म्हणजे पोलिसशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम येईल. ओके, ज्युडिशियली अडकाल तुम्ही, आणि असं पण होऊ शकतं की तुम्हाला प्रिझन मध्ये जावं लागेल. ओके. सो दीज ऑल मेसेजेस वर फ्रॉम त्यांचे मास्टर्स, मी फक्त मीडिएटर. तर मग आमचं सेशन वगैरे झालं. तर आता ऑब्व्हियस आहे की कुणाला नेगेटिव्ह ऐकायला नाही आवडत, सेशनमध्ये सगळं चांगलं ऐकायला आवडतं. सो त्यांनी त्यांच्या बहिणीला मेसेज पास केला की मला काही एवढं विशेष आवडलं नाही, काय फालतू असतं, आकाशिक रेकॉर्ड्स वगैरे काही नसतं. पण मी हे ठरवलं होतं जेव्हा मी हा प्रोफेशन सुरू केला की हे मी काही पर्सनली घेणार नाहीये, कारण मी हे खूप क्रिस्टल क्लिअर स्वतःला समजवलंय की मी फक्त मीडिएटरचं काम करते, म्हणजे क्लायंट आणि त्याच्या मास्टर्सच्या मधलं काम मी करते. पण मला शॉक तेव्हा बसला जेव्हा 1.5 महिन्यांनी त्याच माणसाने मला फोन केला की मला आता प्रिझन मध्ये टाकायला पोलीस घरी आली होती, पण माझी ओळख असल्यामुळे मी आता टेम्पररी बेलवर बाहेर आहे, तर मला अर्जंट बेसवर माझा आकाशिक करायचा. सो हा दुसरा अनुभव होता की जो माझा असा छान लक्षात राहिला. आणि एक थर्ड अनुभव असा होता. एक मिनिट, मला तुम्हाला एक मध्ये विचारावं वाटेल, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय. तुम्हाला हे विजन येतं म्हणजे काय, कोणी कानात असं बोलतं का तुम्हाला दिसतं, काय एक्झॅक्टली काय होतं? ओके, आता जेव्हा आम्ही आकाशिक रेकॉर्ड शिकलो तेव्हा आमच्या मॅमनी जे सांगितलं तर ते असं असतं की काही लोकांना स्मेल येतो, काही लोकांना कलर्स दिसतात, काही लोकांना नंबर्स दिसतात, तर काही लोकांना दृश्य पण दिसतात आणि वर्ड्स पण ऐकू येतात. तर आता मॅमनी आम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही जेवढं ह्याच्यात मेडिटेशन कराल आणि जेवढं तुम्ही तुमच्या मास्टर्सशी कम्युनिकेट कराल तेवढं तुम्हाला चांगलं होईल. सो ते मी लक्षात घेतलं होतं. तर सुरुवातीला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला फक्त दृश्य दिसायचे, कंटिन्युअस सीन्स दिसायचे. पण मग नंतर काय झालं, काही वेळेला मला ते इंटरप्रिट करता येत नव्हते.
की नक्की काय दाखवायचंय. म्हणून मग मी हळूहळू मेडिटेशन थ्रू मास्टर्सला रिक्वेस्ट केली की जिथे मी अडकेन तिथे आय वुड लाईक टू हिअर ऑल्सो. अच्छा. सो आता मला जे दिसतं आणि ऐकू येतं, सो दोन्ही येतं, म्हणजे मग मी इंटरप्रिट करू शकते. ओके ओके, तुम्ही कंटिन्यू करा. अजून एक अनुभव जो मला म्हणजे जो डोक्यात राहिला शेअर करण्यासारखा, की एक कपल होतं आणि त्यांना मी लाईफमध्ये कधीच भेटले नव्हते. त्यांच्या बहिणीने रेफरन्स दिला, सो आम्ही ठरवलं की ऑनलाईन सेशन करू. तर मी ऑनलाईन सेशन सुरू केलं त्याच्या वडिलांचं, आणि जसं मी रेकॉर्ड्स उघडले तसा एक छोटा 5-6 वर्षाचा मुलगा काय शेजारी येऊन बसलाय त्याचा मला भास झाला. म्हणजे आय कुड सी हिम. ओके. आणि मी बोलत होते तर तो सारखा मला बोलत होता की मला काहीतरी बोलायचंय. तर तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता लाईफचा, जेव्हा सोल माझ्या शेजारी बसले आणि मला खूप भीती वाटत होती. सो मग मी त्याला म्हणलं की माझा आधी कम्प्लीट होऊ दे, देन आय विल मेक यू टॉक टू युअर फादर. आणि मग त्यांनी जे काही त्याच्या वडिलांना सांगितलं, कारण आता आकाशिक रेकॉर्ड्समध्ये मोस्टली 90% गेलेले सोल्सच बोलतात, म्हणजे गेलेली लोक बोलतात. सो मला आता हा प्रश्न होता की मी त्याच्या आई वडिलांना विचारू कसं ना की तुमचा मुलगा गेलाय का नाही. पण मग फायनली त्यांनीच मला सांगितलं की मी गेलोय, आणि तो कसा गेला हे त्यांनी पूर्ण मला डिस्क्राईब केलं. सो मी त्याच्या वडिलांना हे सगळं सांगितलं, तर अर्धा तास ते रडतच होते फोनवर की म्हणजे इथे बसून मला कसं कळलं वगैरे. मग त्यांनी त्याचे ड्रॉइंग्स वगैरे सगळं सांगितलं. आणि मग तो काय म्हणला की त्याचे डोळे दान केले होते त्याच्या वडिलांनी कुणाला तरी. अच्छा. तर ज्या मुलाला डोळे दान केले होते त्या मुलाला त्याचे वडील भेटायला नाही गेले. सो तो त्यांची वाट बघत होता की येऊन मला भेटा. सो तो एक माझ्या डोक्यातनं जात नाही क्लायंट. आणि जेव्हा त्याच्या आईचं आकाशिक झालं तर त्या दिवशी तो परत आला आणि तो मला म्हणला मी आज जास्त वेळ नाही घेणार, फक्त एकच वाक्य आईला सांगायचंय मला की तू मला म्हणली होतीस की जा मर जा म्हणून, तर आता मी मेलो पण आहे, पण आता मला परत यायचंय, तर प्लीज कॉल मी. सो त्या आता हेही मला त्याच्या आईला सांगणं खूपच कठीण झालं होतं. पण देन आय टोल्ड हर की असं काही झालं होतं का, तर तिने ऍडमिट केलं की हेच वाक्य मी बोलले होते. सो मला अजून एक गोष्ट इथे शेअर करावीशी वाटते की जेव्हा माझं प्रत्येक क्लायंट होतं तर प्रत्येक क्लायंट नंतर आय ऑल्सो लर्न समथिंग. म्हणजे आपण म्हणतो ना एखादं एपिसोड बघितला की आपण मॉरल ऑफ द स्टोरी जी काढतो, तर तो माझा अनुभव आहे की एव्हरी क्लायंट नंतर मला काहीतरी शिकायला मिळतं. सो त्या दिवशी मला असं शिकायला मिळालं की बोलायच्या आधी 10 विचार केला पाहिजे. आज तो लहान मुलगा 9-10 वर्षाचा तो गेला, म्हणजे आईचं इंटेन्शन नक्कीच तसं नसेल, पण बोलायला आणि ते हे व्हायला असं घडायला. येस. काही मनी रिलेटेड काही आहेत तुमच्याकडे क्लायंट? हो आहे ना, ज्यांचे पैसे अडकले किंवा एकदम मिळाले किंवा बिझनेस एकदम ग्रो झाला. हो, म्हणजे बिझनेस ग्रो झाला. म्हणजे एक क्लायंट असं होतं की जो ऑलरेडी खूप श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याला ते जेव्हा आले माझ्याकडे तेव्हा मी त्यांना असं रॅन्डमली सांगितलं की दुबईमधनं कोणीतरी येईल, कॉल करेल तुम्हाला आणि तिथे तुमचा बिझनेस स्टार्टअप होईल. आणि या ह्याची तुम्हाला म्हणजे अमाऊंट रिसीव्ह होईल. तर त्यांचं ते घडलं आणि विदिन 43 डेजच त्यांना तो ऑफर मिळाला. ही स्टार्टेड हिज बिझनेस इन दुबई. आणि मग ते परत आले होते एकदा, तर तेव्हा त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये परत असं निघालं की कोणीतरी म्हातारं कपल आहे जे त्यांना भेटेल आणि त्यांची अख्खी प्रॉपर्टी यांच्या नावावर करेल. सो हे जरा त्यांनाही पचायला अवघड होतं की रॅन्डम कोणी देत नाही, पण त्यांना ती ही प्रॉपर्टी मिळाली. सो वेन वी फाउंड आउट, तर ते पास्ट लाईफ मध्ये ते जे कपल होतं ते ह्यांचे आई वडील होते. सो त्यांनी यांना ती प्रॉपर्टी दिली. अच्छा. लव्ह लाईफ किंवा असं काही रिलेटेड दिसतं, लव्ह लाईफ पण दिसते. म्हणजे आपला सोलमेट आहे की नाही, कारण बऱ्याचदा असं क्लायंट्स येतात की ते मला येऊन म्हणतात आमचं लव्ह मॅरेज आहे पण आमचं बिलकुलच पटत नाही, तर मग डिवोर्स घेऊ का. बट वेन वी फाइंड, तर काही लेसन्स आपल्याला आयुष्यात शिकणं गरजेचं असतं, तर ते लेसन्स फक्त आणि फक्त आपला पार्टनरच शिकू शकतो. सो वेन वी स्टार्ट टेकिंग हिम ॲज आवर टीचर, तर लाईफ जरा सॉर्टेड होते. एकतर हा पण आहे. आणि बऱ्याच वेळेला असं माझ्याकडे क्लायंट येतं की जे म्हणतं की आमचं लग्न झालेलं आहे बट स्टील आय एम एंगेज विथ समवन एल्स किंवा असं आहे. तर वेन वी फाइंड आउट, तर त्या सोलचं कनेक्शन असतं
तर आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता ह्या लाईफमध्ये फॉर एक्झाम्पल मी आता आपण बऱ्याचदा जातो आणि आपल्याला कोणीतरी दिसतं तर अचानक आपण बोलतो की वाव किती छान हँडसम मुलगा आहे. एक दिवस जरी ह्याच्याबरोबर मिळाला आपल्याला तर किती भारी ना. सो मी हे जेव्हा बोलते तेव्हा हे रेकॉर्ड होतं कुठेतरी, म्हणजे जरी मी मनातल्या मनात बोलले तरी. तर मग नेक्स्ट लाईफ जेव्हा मी घेते तेव्हा तो व्यक्ती माझ्या लाईफमध्ये फक्त 1 दिवसासाठी येतो. अच्छा, सो अगेन दिस लेसन की बोलायच्या आधी 10 विचार विचार करा.